तर नमस्कार मंडळी, राम राम, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज फायनली निलेशचा डब्बा बनतोय, कारण पूर वगैरे गेलेला आहे. जी मेन वाट आहे कोल्हापूरला जायची, तिथे अजून पाणी आहे, पण दुसरीकडून वाटा झालीत. तर आज निलेश फायनली कामावरती जात आहेत त्यांच्या. आणि खरं तर खऱ्या सासरवासातून माझी सुटका होणार आहे, कारण जेव्हाही घरी होते ना, लिटरली मला म्हणजे सुखाने बसू दिलं नाही, सुखाने जेवू दिलं नाही, सुखाने झोपू दिलं नाही. म्हणजे डबल मिनिंग, लगेच अर्थ काढू नका. सुखाने झोपू दिलं नाही म्हणजे दुपारची जी झोप होती ना, त्यावेळेला ह्यांचं असं असायचं की अगं इथे किती धूळ साचली, ही धूळ बघ, हे बघ, ते बघ, असं बघ, तसं बघ, चल स्वच्छता करूया. म्हणजे मला इतकं कामाला लावलं की लिटरली माझं 1 किलो वजन वाढलं. आता मला पुन्हा डाएट फॉलो करावं लागेल. तर आज माझी फायनली सासूरवासातून, नवरा म्हणजे दुसरी सासूच असते, जी रिअलवाली सासू आहे ती बरी. पण सुट्टीचा दिवस म्हटलं ना की बासच. आणि हे तर 15 दिवस होते आणि प्रत्येक गोष्टीचं इतकं लेक्चर द्यायचे ना की धनू तुझं असंच आहे, तसंच आहे, ते हेच आहे, तेच आहे, हेच क्लीन करत जा, तेच क्लीन करत जा. एखादी गोष्ट क्लीन करायला जर 7-8 दिवस किंवा 15 दिवस जात असतील, म्हणजे 15 दिवसानंतर किंवा 7-8 दिवसानंतर ती खराब होत असेल किंवा कचरा साचत असेल, तर मी तेव्हाच करणार ना, रोज उठून का मी क्लीन करू. तर ठीक आहे. तर आज मी उठून वगैरे आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि थोडंफार जेवण झालेलं आहे. आणि एकीकडे त्यांना पाणी तापत ठेवलं आहे, इथे यांना पाणी तापत ठेवले, इथे मी ठेवलेला आहे चहा. तर आज मी बनवणार आहे तंदुरी चहा, कुल्हडवाला. इथे झालेला आहे माझा राईस आणि ही आहे जी आपली ढोबळी मिरची आहे ना, त्याची भाजी. उठून गेले टॉयलेटला आणि इथे मी थोडासा पाण्याचा सुरुवातीला चहा ठेवते, कारण जी चायपत्तीचा जो कलर असतो ना, जितका पाण्यामध्ये उतरतो तितका ह्याच्यामध्ये उतरत नाही. प्रॉपर तुम्ही दुधाचा चहा ठेवला ना, त्यामध्ये उतरत नाही. त्यामुळे मग मी थोडासा अगदी अर्धा कप पाणी घ्यायचं, त्यामध्ये तुम्हाला जितकी चायपत्ती हवी आहे, साखर हवी आहे, ते सगळं ॲड करायचं. अद्रक इलायची वगैरे घालायची, लसूण नाही घालायचं. आणि जे काही तुम्हाला आवडतं ते सगळं ॲड करायचं त्यामध्ये. मी थोडंसं आलं आणि चहाला उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये वेलची टाकते, कारण वेलच्या आधीच टाकलं ना तर त्याचा वास निघून जातो. ठीक आहे. आता चहाला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये 2 कप दूध घालणार, पुन्हा 1 उकळी काढणार. आणि ते जे कुल्हड आहे, तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवेनच काय करणार आहे. आणि आज खूप दिवसांनी व्लॉग बनवते, त्यामुळे प्रॉपर डेली रुटीनचा पण म्हणता येणार नाही. हात दुखायला लागला आहे माझा आणि इकडून पकडलं ना की आवाज पण येत नाही प्रॉपर असा. ठीक आहे. तर मी काय सांगणार होते, आज निलेशचा आवडता सांडगा ले दांडगा असं म्हणतात ते, तर त्याची आमटी करणार आहे आणि चपाती राहिलेली आहे. आणि मी खरंच सुकून से सो पाहू. मी आज म्हणजे काल आय थिंक काल का परवा दिवशी जी मधली रूम आहे ना, ज्याची रूम टूर करायची आहे, पण अजून 1-2 गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या आणून लावल्या ना, मी रूम टूर नक्कीच करेन त्याची. आणि हे पुरामुळे वगैरे सगळं राहून गेलं, तर पूर्ण रूम माझ्याकडून स्वच्छ करून घेतली. यांनी पण मदत केली. पण कसं असतं की आधीच एखाद्या माणसाच्या अंगावरती आळस या नावाचं भूत बसलेलं असेल, तर त्याला त्या आळसातून जागं करणं म्हणजे खरंच एक काय म्हणतात की ऑस्कर अवॉर्ड दिला पाहिजे माझ्या नवऱ्याला. तर ठीक आहे. आता हे येतील, आपला चहाही होत आला आहे. आणि हा जो तंदुरी चहा आहे, माझी फ्रेंड आहे, यूट्यूबर आहे तीसुद्धा, तर तिच्यासाठी आहे. मी तिला कालच म्हटलं होतं की तंदुरी चहा जो आहे तो ट्राय कर. आणि मी खूप सारे जे चहा कॉफी वगैरे आहेत तर त्याच्या रेसिपी अपलोड, ही कॉफीच्या कमी असतील पण चहाच्या भरपूर आहेत. आणि यूट्यूबवरती मी अपलोडसुद्धा केलेल्या आहेत त्या. आणि बाहेर अजूनही पाऊस आहे आणि या पावसाला इतकी थंडी आहे की मी काय सांगू तुम्हाला. ठीक आहे. तर आपला चहा होतोय, निलेशचं पाणी तापू दे आणि मग जी पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला दाखवेन. बाहेर तुम्ही बघू शकताय पाऊस अजूनही सुरू आहे आणि इथे आपला चहासुद्धा झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता चहाला छान असा रंग आला आहे
आणि त्यामध्ये मी आलंसुद्धा घातलं आहे. आता यामध्ये मी 2 कप दूध घालून घेते. ठीक आहे, आपल्या चहामध्ये आपण दूध घालूयात. तर मी इतकं दूध घालते कारण ह्यांना 1 कप आणि माझा अगदी अर्धाच कप असतो. ठीक आहे, आता याला एक छान उकळी काढून घेऊया. ठीक आहे, आपल्या चहाला उकळी आली आहे. अगदी चिमूटभर अशी इलायची यामध्ये टाकायची. ए काय करते ग? ए काढू नको म्हणते, काढू नको अंतरून. लकी नंतर तू काढायचीस, मग लकी नंतर तू काढायचीस, कळलं काय? ठीक आहे, मी चहाला 1 उकळी काढून घेतली आहे. आता दुसऱ्या गॅसवरती इथे मी दुसऱ्या गॅसवरती जो कुल्हड आहे तो गरम करायला ठेवला आहे आणि छान चांगला असं गरम करून घ्यायचा. याला छान असं चारी बाजूनी असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. याचा जो स्मोकी फ्लेवर आहे ना मातीचा, पूर्ण चहामध्ये उतरतो आणि चहा इतका भारी बनतो की मी शब्दात नाही सांगू शकत. आपला कुल्हड गरम झालाय. आता तो मी एका भांड्यामध्ये ठेवलाय. कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही. आणि जो आपण चहा केलेला आहे तो आता कुल्हडमध्ये ओतून घ्यायचा आहे. तर हा तयार आहे आपला तंदुरी चहा. गरमागरम तयार आहे तंदुरी चाय. ठीक आहे, इथे आपलं तयार आहे तंदुरी चहा. आणि कसा वाटला ते मला सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे, मी चहा घेते आणि मग नंतर आपली सांडग्याची आमटी करूया. सांडगाले दांडगा निलेश, आज तुमच्या आवडीची आमटी करणार आहे. कोणती सांगा बघूया. आज तुमच्या आवडीची आमटी करणार. कुठली? सांडगा लय दांडगा. सांडगा लय दांडगा तुम्ही सांगते. सांडगा लय दांडगा. चला, चहा तयार आहे. ब्रश केला का? केला की. माझीच पांढरे दिसतात. तर किती हे का पांढरी माझी फ्लॅश पावला तुझ्या दातावर. आतले दाखवण्यासारखी नाही आहेत दाडा. ठीक आहे, आमचा चहा घेऊन झालाय. तर एक पातेलं गरम करून घेतलंय, त्यामध्ये मी तेल घातलंय. आता आधी जे आपले सांडगे आहेत ते तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे. थोडासा त्याचा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे इतपत. आपला सांडगा भाजून झालाय. आता त्याच तेलामध्ये मी कांदा टाकणार आहे. कांदा भाजलाय. आता त्यामध्ये 1 चमचा घरगुती लाल मसाला म्हणजे तिखट चटणी आणि ही 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. ठीक आहे, आणि हे मिक्स करायचं आहे. आता अगदी थोडंसं पाणी, कारण जो मसाला आहे तो जळू नये म्हणून. आता यामध्ये काय करायचं माहिती आहे का, हा जो मी बनवलेला तयार मसाला आहे तो मी यामध्ये घालणार आहे अगदी अंदाजाप्रमाणे. आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. याची ऑलरेडी या मसाल्याची लिंक मी अपलोड केलेली आहे
यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा मी मीठ घातलं आहे, जास्त घालायची गरज नाही आहे, कारण लाल तिखट जे आहे ते ऑलरेडी तिखट आणि थोडं खारट पण असतं त्यामुळे. आता यामध्ये भाजून घेतलेले आपण सांडगे घालूया. तुम्ही हे जे सांडगे आहेत ते म्हणजे थोडंसं त्याला असं काय म्हणतात त्याला क्रंबल टाईप म्हणजे थोडं चेचून घेतला तरी पण चालेल. ठीक आहे. आता जशी हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि पाणी घालायचं आणि याला अगदी बारीक गॅसवरती शिजत ठेवायचं तोपर्यंत सांडगा शिजत नाही तोपर्यंत. ठीक आहे. थोडीशी कोथिंबीर. ठीक आहे. शिजू दे सांडगाले दांडगा. तर हा आहे मिस्टर जासूद यांचा डब्बा. 2 चपाती, ॲक्च्युली 3 न्यायचे पण आता 2 वरती आलेत. राईस आणि हा आपला सांडगाले दांडगा तयार झालेला आहे. झणझणीत असा तयार झाला आहे. आणि जो मसाला होता ना मी सांगितला होता तो इतकं भारी लागतं त्याने. तुम्ही एका मसाल्यापासून खूप साऱ्या रेसिपी बनवू शकता, खूप साऱ्या. ठीक आहे. डब्बा तयार आहे भरण्यासाठी. असा तळ थोडासा पुसून घ्यायचा आणि ठीक आहे. तर असं होतं माझं जे काही सकाळचं रुटीन होतं, थोडंफार मी दाखवलं आणि अजून भांडी वगैरे पण घासायची आहेत. आता मला एका विषयावरती बोलायचं तो ते म्हणजे यूट्यूबबद्दल. ॲक्च्युली मला 2 वर्ष कंप्लीट झालेली आहेत यूट्यूबवरती येऊन गेल्या महिन्यात 8 जुलैला. आणि ह्या 2 वर्षामध्ये मला यूट्यूबने किती पैसे दिले ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्लस यूट्यूबमुळे खूप गोष्टी म्हणजे तर यूट्यूबवरती येऊन मला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत पण फारसा काही रिस्पॉन्स येत नाही आहे. पण आज ना उद्या नक्की येईल. मी काही लगेच गिवअप नाही करणार आहे आणि मला करायचंही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूबने मला ह्या 2 वर्षामध्ये ॲक्च्युली सगळा खेळ आहे तो व्ह्यूजचा आहे, ना की वॉच टाईम, ना की लाईक. सगळ्या गोष्टी आहेत त्या व्ह्यूजवरती आहे. जितके व्ह्यूज येतील म्हणजे जितके व्ह्यूज येतील ना तितकी लोक तुम्हाला बघतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मॉनिटायझेशन ऑन असतं तेव्हा तर प्रत्येक व्हिडिओला आपल्या ॲड लागली जाते आणि त्या ॲडचे आपल्याला पैसे मिळतात. तर आत्तापर्यंत मला यूट्यूबकडून फक्त $20 मिळालेले आहेत. प्रॉपर $100 कंप्लीट झाल्याशिवाय आपल्या अकाउंटमध्ये यूट्यूबचं पेमेंट येत नाही. तर ॲडसन्स अकाउंटमध्ये $20 जमा झालेले आहेत पण मी ते लगेच काढू शकत नाही कारण जेव्हा 100 आणि 100पेक्षा जास्त डॉलर जमा होतील तेव्हा मी ती जी रक्कम काही असेल ती विड्रॉ करू शकते. तर हा झाला पैशाचा विषय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूबमुळे ना खूप माझ्या मैत्रिणी झालेल्या आहेत. अगदी खूप खूप लांबच्या म्हणजे खूपच लांबच्या. काही मुंबईच्या आहेत तर काही अगदी इथल्याच आहेत, सांगली, तासगाव वगैरे. एक आहे ती लंडनमध्ये राहते. ॲक्च्युली ती मे बी इथलीच आहे बहुतेक पण जॉबसाठी वगैरे लंडनमध्ये असते. आणि ते बाकीचे जे आहेत ना थोडे एजड आहेत पण त्यांनी चांगल्या पद्धतीने ग्रो केलं चॅनल. ग्रो केलं म्हणजे त्यांना एक पर्टिक्युलर असं ना कॉन्टेंट सापडलं की ती ऑडियन्स त्यांच्याकडे आहे. त्यांनी आपण कसं होतं माहिती आहे का, एक व्हिडिओ जर व्हायरल झाला अगदी मिलियन्समध्ये व्ह्यूज आले त्याला तर त्या व्हिडिओपुरतीच ती ऑडियन्स असते. त्याच्या संदर्भात तुम्ही जर तो दुसरा व्हिडिओ बनवला तर तो व्हायरल होतो. पण दुसरा कोणताही विषय तुम्ही मांडला ना तर त्या व्हिडिओला तितके व्ह्यूज येत नाहीत कारण ती जी ऑडियन्स असते त्या पर्टिक्युलर व्हिडिओपुरतीच आलेली असते. तर हे सगळं असं आहे. खूप गोष्टी आहेत. आणि मेन म्हणजे यूट्यूब, इंस्टाग्रामला काहीही टाका व्ह्यूज येतात आणि बऱ्यापैकी व्हायरल जातात व्हिडिओ कारण ते अगदी 90 सेकंद 1 मिनिट इतक्यापर्यंत आहे. लॉंग व्हिडिओ बघायचं म्हटल्यानंतर माणसांना वेळ पण पाहिजे पहिली गोष्ट तर आणि इंटरेस्ट पण पाहिजे.
आणि जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू होत नाही तोपर्यंत तरी ऑडियन्स तुम्हाला फॉलो नाही करू शकत आणि त्यासाठी व्हायरल जाणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे व्हिडिओ व्हायरल जाणं जास्त गरजेचं आहे, तरच ती ऑडियन्स आपल्याला मिळेल. तर असं होतं. पण यूट्यूबमधून पैसे तर मिळतातच, त्यात काही वादच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, माणसंसुद्धा खूप काही जोडली गेलेली आहेत आणि सगळेच खूप छान आहेत बोलायला. आणि काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर आम्ही एकमेकींशी शेअर करतो. पक्ष्यांचा आवाज वा मस्त. आणि आमचं जे डिस्कशन असतं फक्त यूट्यूबबद्दल असतं, दुसरा कोणताच विषय नसतो, फक्त आणि फक्त यूट्यूब. ठीक आहे. तर असं होतं माझं जे काही आजचं रुटीन होतं. आणि मला यूट्यूबकडून किती पैसे मिळाले वगैरे ते मी तुम्हाला सांगितलं. अजून मिळायच्यात, पण ॲडसेन्स अकाउंटमध्ये तिथं जमा झालेले आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.